पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये मोर्चा सुरू आहे। NSUI संघटनेने विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढलाय आणि जे आंदोलक आहेत ते कशा पद्धतीने आता आक्रमक होत आहेत ते आपण पाहतोय। खरं तर बॅरिगेटिंग लावून या मोर्चेकऱ्यांना अडवण्यात आलेलं होतं पोलिसांकडून, मात्र या बॅरिगेटिंगच्या वरून चढून पलीकडे जाण्याचा या आंदोलकांचा पवित्रा आपण पाहतो आहोत। सध्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या निमित्ताने वेगवेगळे मोर्चे खरं तर येत असतात, मात्र यावेळेला आता पोलिसांची देखील कसरत होते या सगळ्या आंदोलकांना मोर्चेकऱ्यांना थोपवून धरण्याची। सध्याची नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेसच्या NSUI संघटनेचा हा मोर्चा सध्या निघालेला आहे। विधान भवनाच्या या परिसरामध्ये खरं तर त्यांना जायचं होतं, मात्र त्याआधी काहीसं त्यांना अडवण्यात आलेलं आहे त्या आधीच्या चौकामध्ये। विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे सगळे आंदोलक आहेत ते एकत्र जमलेले होते। पुन्हा एकदा जाऊयात, अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्यासोबत। रजत, आपण बघतोय की कशा पद्धतीने हे आंदोलक आता बॅरिगेटिंगच्या वरून जायचा प्रयत्न करतायत आणि पोलीस त्यांना रोखून धरतायत। रजत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? आंदोलक सध्या आक्रमक झालेले आहेत, हा आक्रमक पवित्रा दिसतोय आंदोलकांचा। काहीशी गोंधळाची परिस्थिती खरं तर त्या ठिकाणी आहे, त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज कदाचित पोहोचू शकत नाहीये, मात्र ही ताजी दृश्य आपण बघतोय। काँग्रेसच्या NSUI संघटनेने हा मोर्चा काढलेला आहे। काही वेळापूर्वी हा मोर्चा निघाला, मात्र हा विधिमंडळाच्या परिसरामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांना बॅरिगेटिंग करून अडवण्यात आलेलं आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघालाय आणि आंदोलक सध्या बॅरिगेटिंगच्या वरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांची देखील काहीशी कुमक या ठिकाणी तैनात आहे आणि या आंदोलकांना थोपवून धरण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतात। आपण बघतोय या ठिकाणची ही ताजी दृश्य आहेत। काहीसं गोंधळाचं अशाच पद्धतीचं तिथलं वातावरण आहे। प्रयत्न करूयात पुन्हा एकदा रजत सोबत जोडलं जाण्याचा। रजत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? सध्याची तिथली ताजी दृश्य आपण दाखवतोय। यामिनी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि जो या मोर्चासाठीचा NSUIच्या मोर्चासाठीचा स्टॉपिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून पोलिसांनी या मोर्चाला रीतसर अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र NSUIचे जे कार्यकर्ते मोर्चामध्ये आलेले आहेत ते काहीशी आक्रमक आहे आणि ते समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे सध्या स्थिती अशी आहे की काही कार्यकर्ते लोखंडी बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांनी 3 ते 4 लेयर्स मध्ये त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना तिथून समोर जाणं शक्य नाही आणि नियमाप्रमाणे प्रत्येक दिशेने येणाऱ्या मोर्चाचा एक निश्चित स्टॉपिंग पॉइंट असतो आणि त्या निश्चित स्टॉपिंग पॉइंटवर हा मोर्चा पोहोचल्यानंतर पोलिसांनी अडवला आहे। बरं रजत, तुम्ही जशी माहिती देताय की ज्या ठिकाणी हा स्टॉपिंग पॉइंट होता तिथपर्यंत परवानगी आहे आणि आता पोलिसांनी अडवलंय त्यांना, पण ते जे आक्रमक होत आहेत त्यांची मागणी नेमकी काय आहे? त्यांना कोणाला भेटायचंय, निवेदन द्यायचंय, काय मागणी आहे त्यांची? निश्चितच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध समस्यांच्या अनुषंगाने हा मोर्चा आहे आणि त्यामुळे शिक्षण मंत्री असतील किंवा सरकारमधील जे इतर जबाबदार नेतृत्व आहे त्यांना भेटण्याची NSUIच्या कार्यकर्त्यांची मागणी असू शकते, मात्र त्याच्यासाठी अनेक वर्ष जेव्हा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होतं तो एक पद्धत ठरलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे जिथे मोर्चा अडवला जातो किंवा थांबवला जातो त्याच्यानंतर तिथून एक शिष्टमंडळाच्या स्वरूपामध्ये विधान भवनामध्ये 5 ते 10 लोक जातात आणि मंत्र्यांशी भेट होते, मात्र ज्या पद्धतीने मोर्चातील कार्यकर्ते आक्रमक झाले ती जी पद्धत आहे किंवा ती प्रक्रिया आहे ती सध्या होऊ शकलेली नाही। बरोबर, असं कुठलं शिष्टमंडळ या जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून काही तयार करण्यात आलंय का? ते काही चर्चेसाठी जाणार आहेत का? सध्या तरी यामिनी त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की सर्व कार्यकर्ते जे आहेत ते समोर जाऊ इच्छितात आणि पोलीस नियमाप्रमाणे ते होऊ देऊ शकत नाही आणि त्यामुळे या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये शिष्टमंडळ आणि त्याच्यामध्ये कोण जाईल याचा निश्चितीकरण जो आहे तो काहीसा झालेला दिसून येत नाही। बरं
रजत, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे अनेक नेते सध्या या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपण बघतोय, तर त्यांच्यापैकी कोणी या मोर्चामध्ये सहभागी झालाय का? यामिनी, थोड्या वेळापूर्वीपर्यंत जी माहिती मिळत होती, सतेज पाटील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येणार होते. मात्र अद्यापपर्यंत या गर्दीमध्ये ते या ठिकाणी पोहोचले आहे का किंवा ते पोहोचू शकले आहे का हे मी स्पष्टपणे सांगू शकणार नाही. मात्र निश्चितच काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार होते. अद्याप ते पोहोचले नसतील तर नक्कीच पोलिसांचेही प्रयत्न राहील की काँग्रेसचे जे जबाबदार नेते त्यांना या ठिकाणी बोलावलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून या तरुण कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. बरं रजत, आधी हे सगळे जे आंदोलक होते ते बॅरिगेटिंग ओलांडून पलीकडे जायचा प्रयत्न करत होते, मात्र ही जी ताजी दृश्य आपण दाखवतोय याच्यामध्ये त्यांनी याच ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. निश्चितच हेच अपेक्षित होतं, कारण ज्या ठिकाणी स्टॉपिंग पॉइंट दिलेला आहे त्या ठिकाणापर्यंत मोर्चाच्या स्वरूपामध्ये येणं आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्व मोर्चाने त्याच ठिकाणी बसून राहणं आणि शिष्टमंडळ जो आहे तो जवळच्या विधान भवना परिसरामध्ये जवळपास एक अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर तिथून विधान भवन आहे, त्या ठिकाणी शिष्टमंडळनं जाणं अपेक्षित होतं. त्यामुळे आता ज्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते जे काही क्षणापूर्वी बॅरिकेड प्रयत्न करत होते ते शांत झाले ते दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही मिनिटांमध्ये परिस्थिती निवडेल आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळ जो आहे तो विधान भवनाकडे रवाना होईल अशी अपेक्षा आहे. बरं रजत, मला असं वाटतं की प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत या मोर्चेकऱ्यांच्या. पहिली म्हणजे विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची आणि दुसरी म्हणजे जो तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा आहे त्या संदर्भातली. तर याच्यावरती आणखी काही माहिती मिळू शकली आपल्याला? निश्चितच जे विद्यार्थ्यांचे जे मागण्या आहेत त्याला धरूनच हा मोर्चा होता आणि स्वाभाविकरित्या काँग्रेसकडून किंवा काँग्रेस प्रणित जेवढे संघटन आहेत त्यांच्याकडून बेरोजगारीचा मुद्दा वारंवार उचलला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भत्ता आणि तरुणांचा रोजगार याशिवाय शिक्षणाचा बाजारीकरण आणि महागडं होत असलेलं शिक्षण अशा विविध मागण्यांना घेऊन हा NSUI चा मोर्चा जो आहे तो आज इंदोरा परिसरातून निघाला होता. बरं, ठीक आहे रजत, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तर तुर्तास ही सगळी दृश्य आपण दाखवतोय, विद्यार्थ्यांच्या मागण्या, त्यासोबतच तरुणांचा बेरोजगारीचा मुद्दा आहे, त्या सगळ्या बेरोजगारांना नोकऱ्या द्या अशी देखील या आंदोलकांची मागणी आहे. या मागण्या घेऊन हा मोर्चा निघालेला होता. काँग्रेसच्या NSUI संघटनेचा हा मोर्चा आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधान भवनावरती हा मोर्चा निघालेला होता, जो मोर्चा पोलिसांनी अडवून धरला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.